झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार 137 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात आजच्या 10 ठळक घडामोडी। विविध नागरी सुविधांनी जिल्हा त्रस्त। जिल्ह्यातील विधानसभा, विधान परिषदचे आमदार व लोकसभेचे खासदार यांनी नागरी सुविधाबाबत प्रशासनास जाब विचारण्याची गरज। वडगाव सिद्धेश्वर येथील MIDC संपादित जमिनीचा 1 रुपयाही शेतकरी यांना मिळाला नाही। 11वी प्रवेशासाठी पोर्टलमध्ये अडचणी येत असल्याने प्रवेशाची नोंदणीची मुदत 5 जूनपर्यंत वाढवली। तांत्रिक अडचणीत वाढ। अर्ज व शुल्क भरूनही अर्ज अपूर्णच, शेतकरी यांची डोकेदुखी वाढली। महिला आयोगाचं कामकाज पक्षपातीपणाचं आहे, रोहिणी खडसेचा आरोप। जळगाव जिल्ह्यातील रस्त्यावर झालेली डिलिव्हरी या कारणास्तव आरोग्य सेविका आणि रुग्णवाहिका चालक यांना केले प्रशासनाने निलंबित। एकनाथ शिंदेचे सर्वच 12 मंत्री अजितदादा पवार यांच्यावर नाराज, शिंदे यांच्याकडे केली तक्रार। तुळजापूर तालुक्यात मार्डे सांगवी शिवारात धावत्या गाडीतून केली दारूची चोरी। आणि आपले आधार कार्ड 14 जूनपर्यंत अपडेट करून घेण्याचे नागरिकांना प्रशासनाचे आव्हान। धाराशिव वैराग नाका परिसरात अनधिकृतपणे सर्वे नंबर 429 मध्ये उभारलेले 4 कत्तलखाने केले तहसीलदार, नगर परिषद व पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने उद्ध्वस्त। या होत्या 10 ठळक घडामोडी। अशाच नवनवीन बातम्यासाठी व चालू घडामोडीसाठी झुंजार 137 न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आणि कोरोनाची लाट येत आहे, सावध रहा, दक्ष रहा, आरोग्य जपा आणि सुखी रहा।